तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं जे काही प्रकरण संसदेतल्या त्यांच्या भ्रष्ट व्यवहाराच्या संदर्भात म्हणजे पैसे घेऊन प्रश्न विचारले या सगळ्या संदर्भात चालू आहे. त्याच्यातला एक जो उद्विग्न करणारा भाग किंवा लोकशाहीची पूर्णपणे निंदा नारस्ती करणारा भाग म्हणजे प्रत्यक्ष जी एक शिस्तपालन समिती नेमलेली होती, ज्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे 7 आणि विरोधकांचे 8 असे एकूण 15 खासदार होते त्या समितीमध्ये. या समितीच्या समोर ज्या पद्धतीनं उद्धट बेजबाबदार असं वर्तन स्वतः महुआ मोइत्रा यांनी केलं आणि हे कमी पडलं म्हणून की काय अध्यक्षाच्या नावानं बेशर्म बेहया अशा विविध प्रकारच्या शिव्या देऊन त्यावर बहिष्कार टाकून त्या निघून गेले. त्याच नाही, बाकीचे 1-5 खासदार त्याच्यातून निघून गेले. म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एक सरळ साधा संकेत असतो की तुम्ही जे गैरवर्तन केलेलं आहे त्याच्यासाठी जेव्हा आपण चौकशी म्हणतो म्हणून तो एक चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीसमोर तुमचं म्हणणं काय मांडायला तुम्हाला परवानगी दिली, म्हणजे सांगितलं तुम्हाला. इतकंच नाही, त्याच्यामधला एक प्रश्न असा सुद्धा होता की आम्ही विचारलेल्या प्रश्नापैकी तुम्हाला जितक्यांची प्रश्नाची उत्तर द्यायची तितकी द्या, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची नाहीत ती न देण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात. म्हणजे विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास तुम्ही बांधील नाहीत. आम्ही विचारलं, तुम्ही उत्तर द्या, जे काही तुमचं वर्तन असेल त्यानुसार आम्ही अहवाल सभापतीकडे पोहोचवू, लोकसभेच्या पुढं काय कारवाई व्हायची ते वेगळा विषय. आता हे सगळं इतकं स्पष्ट असताना सुद्धा एकूण 15 जणांच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी चालू आहे. म्हणजे असं नाही की एखादा व्यक्ती फक्त तुम्हाला प्रश्न विचारतोय किंवा 2च व्यक्ती प्रश्न विचारतोय. हे सगळं असताना सुद्धा आरडाओरडा, धिंगाणा, अर्वाच्य शब्दामध्ये बोलणं ही नेमकी काय पद्धत आहे? महुआ मोइत्रा यांनी अशा वागण्याने स्वतःच्याच म्हणजे काय ज्याला आपणच आपल्यासाठी खड्डा खोदून ठेवणे म्हणतात तशातला प्रकार झाला. तुमचं हे जे सगळं वर्णन आहे पूर्णतः लोकशाहीच्या विरोधी आहे. सगळ्यात तुमच्यावरचा गंभीर आरोप असा होता की तुम्ही तुमचा लॉग इन ID दुसऱ्याला दिला. खरं तर दुसऱ्याला दिला म्हणजे तांत्रिकदृष्ट्या बऱ्याचदा असं होतं की हे जे खासदार असतात त्यांचे PA किंवा PS स्वीय सचिव म्हणता किंवा स्वीय सहाय्यक म्हणा किंवा त्यांचं जे एक ऑफिस असतं त्या ऑफिसचा इन्चार्ज असतो OSD यांच्याकडे तो दिलेला असतो आणि तो जे काही प्रश्न किंवा सगळी माहिती गोळा करून त्या तिथं टाईप करतो आणि मग जो खासदार आहे तो वाचून OTP त्याच्याकडे आलेला असतो आणि तो ओके म्हणल्याच्या नंतर तो प्रश्न पुढे पोस्ट होतो. अशी ती पद्धत आहे सर्वसाधारण. म्हणजे तुमचा लॉग इन ID तुमच्या जवळच्या किंवा कार्यालयातल्या माणसाला माहीत असणं स्वाभाविक असतं बऱ्याचदा. हे प्रत्यक्ष जरी कोणी कबूल करत नसलं तरी ही प्रक्रिया आहे. इथं गंभीर आरोप असा आहे की तुम्ही तुमचा लॉग इन ID बाहेरच्या माणसाला दिलेला आहे, जो तुमचा अधिकृतरित्या PA नाहीये किंवा PS नाहीये किंवा तुमच्या ऑफिसचा OSD नाहीये, तो तुमच्या स्टाफपैकी कोणी नाहीये अशा माणसाला दिला. एक दुसरी गोष्ट, हा माणूस परदेशामध्ये आहे, UAE मधून ह्याचं सगळं लॉग इन झालेलं आहे. तिसरं अजून गंभीर गोष्ट म्हणजे एकाच वेळी दिल्ली, बेंगलोर आणि UAE 3 ठिकाणाहून त्याच्यावर लॉग इन होतंय. असे 47 प्रसंग जेव्हा आल्याच्या नंतर हा जो सगळा गंभीर मुद्दा आहे की एका लॉग इन ID वरून बाहेर देशातून लॉग इन केलं जातं आहे. ह्याच्यातले अजून बारकावे तर खूप आहेत. तुम्ही त्याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत इंग्रजी किंवा हिंदीमध्ये अतिशय सविस्तर व्हिडिओ आलेले जरूर बघा तुम्ही. मुलाखत पण निशिकांत दुबे ज्या खासदारांनी हा मुख्य आरोप केला त्यांची पण घेतलेली आहे, सविस्तर हिंदीमध्ये नाविका कुमार यांनी घेतलेली मुलाखत उपलब्ध आहे. जे सगळे गंभीर आरोप आहेत की तुम्ही एकतर पैसे घेतलेले आहेत, तुम्ही वेगवेगळ्या भेटवस्तू स्वीकारलेल्या आहेत. 2 गोष्टी त्यांनी जाहीरपणे कबूल केलेल्या आहेत महुआ मोइत्रांनी. एकतर तुम्ही वेगवेगळ्या महागड्या भेटी स्वीकारल्या ह्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉग इन तुम्ही दुसऱ्याला दिला हे पण त्यांनी कबूल केलेलं आहे. आता ह्या सगळ्याची चौकशी समिती नेमलेली, त्याच्यापुढे तुम्ही तुमचे खुलासे करू शकता. तुम्ही ज्या दर्शन हिरानंदांनी स्वतःहून जे शपथपत्र दिलेलं आहे त्या शपथपत्राच्या अनुषंगाने तेव्हा जेव्हा तो सांगतोय माझा किती वेळा संपर्क झाला, काय नाही, कसे पैसे, काय कशा भेटी दिल्या, पैशाचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे पण ते प्रत्यक्ष पुरावा सापडलेला नाही. आता ते बाकीचं त्याच्यातून अजून काय संशोधन होईल, त्याच्या सगळी चौकशी होईल, त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टी समोर येतील. हे सगळं सांगितल्याच्या नंतर ह्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांच्याशी किती वेळा संपर्क केला. प्रश्न इतकाच आहे फक्त. त्याचा आरडाओरडा ह्यांनी केला की तुम्ही वाटेल तसे प्रश्न विचारायला, तुम्ही कोणाबरोबर झोपले, तुम्ही कोणाला प्रश्न रात्री बेरात्री कोणाशी बोलवते, असा आकांडव तांडव बाहेरच्यांनी आणि यांनी स्वतः केलं. वस्तुतः त्यांना असा कोणीही प्रश्न विचारलेला नाहीये. तुम्ही काय फोनवरती काय बोललात आणि तुम्ही कोणावरती रात्री झोपलेला होतात आणि काय होतात, इतकं गलिच्छ पद्धतीनं यांनी त्याचा आकांडव तांडव केलेलं. म्हणजे एक आक्रस्ताळेपणा असा जो आपल्याकडे शब्द आहे ना, सरळ साधी गोष्ट होती. जे काही घडलं त्याच्या चौकशीच्या समितीच्या समोर तुम्ही तुमची बाजू ठेवणे.
त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणे, ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची नाही ती तुम्ही न देणे. एवढं झाल्याच्या नंतर ती समिती, त्याच्यातही त्यांनी मतदान घेतलं. त्याच्यातल्या ज्या बाकीचे सगळे आता सदस्य तिथं उपस्थित होते ते असं सांगतायत की 3 वेळा या संदर्भामध्ये बैठका झाल्या, चौकशा झाल्या, मतदान झालं, प्रत्येक गोष्ट, आणि आता हा शेवटचा मुद्दा होता. हे सगळं झाल्याच्या नंतर जो रिपोर्ट तयार झाला त्याच्यावरती मतदान झालं 6 विरुद्ध 4. 4 खासदारांनी ह्यांच्यावरती कठोर कारवाई करायला नकार दिला आणि 6 खासदारांनी सदस्यांनी सांगितलं की कारवाई झाली पाहिजे निलंबनाची, आणि त्यांनी तयार केलेला तो अहवाल आता सभापतीला सादर झाला. इतकंच नाही, समजा हे अंतर्गत पातळीवरती काय झालेलं आहे हे बाजूला ठेवा. आताही अगदी कालपर्यंतची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काल रात्री उशिरापर्यंत मी याच्यावरचे व्हिडिओ आवर्जून बघत होतो, यूट्यूबवरती उपलब्ध असलेले वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सचे. ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेसचे खासदार, प्रवक्ते, नेते, त्यांचे पाठीराखे किंवा इंडिया आघाडीचे सगळे जे काही समर्थक आहेत ते इतक्या काय म्हणता येईल त्याला वाह्यात पद्धतीने याचं समर्थन करताय. आणि त्या तुम्ही जसं काही बाईला एका कसा त्रास दिला आणि द्रौपदीचं चिरहरण कसं केलं, वस्तुतः समितीच्या अध्यक्ष किंवा बाकीच्या कोणीही एकही अपशब्द वापरलेला नाही. कोणीही कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती केलेली नाही की असंच उत्तर द्यायला पाहिजे म्हणून. त्यांनी काही निकाल सांगितलेला नाही, कारण की ते काही कोणी न्यायालय नाही येते. इतकंच नाही, तुम्ही त्या दर्शन हिरानंदानीला त्याच्यासमोर चौकशीसाठी का बोलवलं नाही? ही शिस्तपालन समिती लोकसभेची आहे, म्हणजे संसदेची आहे. संसदेच्या सदस्यांपुरतच तिची मर्यादा आहे. बाकीच्या बाहेर काय चालावं ह्याच्यामध्ये त्यांचं मुळात ती कार्यकक्षच नाहीये. संसदेमध्ये एका सदस्यानं वाटेल तसे वर्तन केल्याच्या नंतर त्याच्यावरती एक तर कारवाई करता येत नाही न्यायालयाच्या मध्ये आपल्याकडे. हे जे संरक्षण दिलेलं आहे कुठल्याही संसद सदस्याला, विधिमंडळ सदस्याला, की तो तिथं जे बोलतो त्याच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई कुठल्याही न्यायालयात करता येत नाही. त्याचा जो काही निर्णय आहे तो लोकसभेचे किंवा विधानसभेचे किंवा राज्यसभेचे ज्या ह्याच्यामध्ये ते घडलेलं आहे विधिमंडळात किंवा ज्या सभागृहात, त्या सभागृहाच्या अध्यक्षालाच तो अधिकार आहे. ही समिती त्याच्यामुळे त्याच अध्यक्षांच्या त्यांच्या परवानगीने ही समिती नेमलेली होती. त्या समितीने त्याचा सगळा अहवाल द्यावा. ह्याच्यामध्ये बाहेरच्या माणसांचा संबंध येत नाही. ज्या पद्धतीने संसदेमध्ये केलेल्या वक्तव्यावरती बाहेरून कोणी कारवाई करू शकत नाही किंवा बाहेरचा माणूस जाऊन संसदेमध्ये बोलू शकत नाही, त्याच पद्धतीनं या संसदीय समितीला संसदेबाहेरचे जे कोणी सदस्य आहेत काय त्यांना बोलवून त्यांचे सगळे चौकशी करा आणि त्यांचा जबाब नोंदवा असा अधिकार नाही. हे जे बुद्धिभ्रम तयार करायला ना दर्शन हिरानंदानीला का नाही बोलवलं बाकीचं काही, ही संसदीय समिती जी होती शिस्तपालन समिती, ती फक्त तिची जी कार्यकक्षा आहे ती संसदेच्या सदस्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यांनी तेवढं काम केलं आणि त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला. त्यांनी हेही सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे विशेषतः पैसे किती दिलेत नाही दिलेत त्याची तपासणी करणे, बाकीच्यांचे जाब नोंदवणे, हे आमच्या कार्यकक्षेमध्ये येत नाही. या सगळ्याची बाकीची न्यायालयीन चौकशी किंवा बाकीची सगळा तपास यंत्रणा वगैरे सक्षम ज्या त्याच्यामधले यंत्रणा आहेत त्यांनी त्यांच्याकडे हे सोपवावं असं त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हणते सुचवलेलं आहे. आता महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही जबाबदार खासदार आहात. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचं वर्तन करता त्याच्यावरती काय म्हणता येईल त्याला चौकशी समिती बसते, त्याच्यासमोर तुम्ही शांतपणे तुमची बाजू मांडणे, तो एक भाग. आणि अगदी जनतेसमोर सुद्धा माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे. संसदेमध्ये काय चालतं आपण त्याचा सरळ डायरेक्ट टेलिकास्टिंग असल्यामुळे आपण पाहू शकतो आहोत. त्याच्यानंतर बाकीचे ह्या समितीनं काय केलं, भाजपनी राजकीय दृष्ट्या त्यांना कसंही केलं, हे सगळं आपण एक वेळ मान्य करू, हे सगळं बाजूला ठेवू. वारंवार काय होतं की ही जी चर्चा असते ना नेहमी भाजप विरुद्ध बाकीचे असंच पद्धतीनं केली जाते आणि कुठलंही वक्तव्य केलं की त्याला असा रंग दिला जातो. मी दुसरा एक साधा मुद्दा तुमच्या समोर ठेवतो. सर्वसामान्य माणसांच्या पेक्षा या खासदारांना दिलेले अधिकार अधिक आहेत, कारण की तुम्ही इतक्या लोकांचं प्रतिनिधित्व करता. या खासदारांची ही जबाबदारी आहे की तुमचं वर्तन जबाबदारीचं असलं पाहिजे, नैतिक असलं पाहिजे. तुमच्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे, एका अर्थाने हे सगळं ओझं आहे तुमच्या खांद्यावरती. तुम्ही जेव्हा अर्वाच्यपणे अशा पद्धतीनं बोलता किंवा महुआ मोहित्रांच्या बाबतीमध्ये आमचा दुसरा एक आक्षेप आहे, तुम्ही ज्या दीनदलित दुबळ्या गरिबांचे प्रतिनिधित्व करता असं तुमचा पक्ष म्हणतो. तुमच्या मुख्यमंत्री पाय स्लीपर कशी आहे, साधी साडी कशी आहे, ते साध्या कसं वावरतात ह्याचं आव्हान आणतात. किंवा आम आदमी पक्षाचे केजरीवाल आतापर्यंत खोकत कसे होते, मफलर कसे घालत होते, साध्या गाडीत कसे फिरत होते, याचे कौतुक चालायचे. नंतर ते सगळं बदललं, ती गोष्ट वेगळी.
मग असं असताना तुमची जे प्रत्यक्ष दिसणारं सगळं जे तुमचं आभूषणं असतील, तुमच्या साड्या असतील, तुमचे गॉगल असतील, तुमचं सगळं मेकअप असेल, हे सगळं म्हणजे कितीतरी खर्चिक पद्धतीचं आहे. तुम्ही सुद्धा त्या तुम्हाला मिळालेल्या गिफ्टमध्ये तुम्हाला लिपस्टिक कसं मिळालं, परफ्युम्स कसे मिळाले, त्या महागड्या बॅग कशा मिळाल्या, स्कार्फ कशी मिळाली, सगळी कबुली दिलेली आहे. म्हणजे सगळं समोर आलेल्या त्या गोष्टी. म्हणजे तुम्ही गरिबांचे प्रतिनिधी, तुम्ही म्हणता म्हणून मला महुआ मोहितरांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर कुठलीही बाधा आणायची नाहीये, मला गदा आणायची नाही, त्यावर काही बोलायचं पण नाही, त्यांचं स्वातंत्र्य आहे. त्यांना मिळणारं जे उत्पन्न असेल ते त्यांनी सरकारला सांगून त्याच्यावरचा कर भरल्याच्या नंतर त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पूर्णतः. त्यांना कोणी भेटी द्याव्यात हा पण त्यांचा प्रश्न आहे. निशिकांत दुबेने उपस्थित केलेला एक मुद्दा फार गंभीर आहे. हे तुमचे मित्र होते, तुम्हाला हे अशा महागड्या गिफ्ट देत होते, तुम्ही असं म्हणतात, ह्याचं आधी उत्तर द्या की हे तुमच्या आधीपासूनचे मित्र आहेत का? तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर ह्यांची तुमची ओळख झाली, नंतर तुम्हाला या गिफ्ट भेटतात. ह्याचा सरळ साधा अगदी वरवरचा तार्किक सर्वसामान्य माणसाला पटेल असा अर्थ असा असतो की तुमच्या खासदारकीचा दुसऱ्याला वापर करायचा आहे. तुमचे जर ते आधीपासूनचे शाळेपासूनचे मित्र आहेत, कॉलेजपासूनचे मित्र आहेत, कौटुंबिक संबंधातले लोक आहेत तर आपण समजू शकतो. पण हे तसं नाहीये. तुम्ही खासदार झाल्याच्या नंतरच ह्या व्यक्ती तुमच्या संपर्कात आलेल्या, तुम्ही खासदार झाल्याच्या नंतरच तुम्हाला या व्यक्तींनी तशा पद्धतीच्या महागड्या गिफ्ट म्हणजे भेटवस्तू दिलेल्या आहेत आणि त्यापेक्षा त्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्रामध्ये ते कबूल केलेलं आहे. इतकं सगळं असताना सुद्धा हे ज्या पद्धतीचा आरडाओरडा करतात आणि त्याला समर्थन करणारे पुन्हा अजून नितीश कुमार असो किंवा महुआ मोहित्रा असो, यांच्या अतिशय बेजबाबदार अशा वर्तनाला, अतिशय वाईट पद्धतीनं चूक पद्धतीनं केलेल्या वक्तव्याला आणि बाकीच्या गोष्टीचे पण समर्थन करणारे लोक आहेत. त्याच्यावरूनच मला वाटतं की यांनी बुडत्याचा पाय खोल्यात तसं महुआ मोहित्रा यांनी आपल्या वर्तनाने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड बांधून घालून घेतलेली आहे. त्याच्यामुळं महुआ स्वतःसाठी खोदला कुवा असं जे आम्ही म्हणतोय ते त्यामुळेच. इथेच थांबूयात. धन्यवाद.